एक वचन आपण पाहूया. मत्तयाचं शुभवर्तमान त्याचा 7वा अध्याय. मत्तयाचं शुभवर्तमान त्याचा 7वा अध्याय आणि 21 वचन मी वाचतो. प्रभूजी मला प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचाच प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही, तर जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा होईल. प्रेज लॉर्ड. माझ्या प्रियांनो, फक्त प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्याचा स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश होईल असं नाही, पण परमेश्वराचं वचन सांगतं की जो माझ्या प्रभू म्हणाला, जो माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो त्याचा मात्र स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होईल. प्रेज लॉर्ड. बोला हालेलुया. कुणाचं म्हणतो हालेलुया म्हणा. बघा या ठिकाणी मला प्रभूची प्रभूची असे म्हणणाऱ्याचा प्रत्येकाचा स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होईल असे नाही, असं येशू ख्रिस्त म्हणतो. फक्त प्रभूजी प्रभूजी म्हणतात, पण असे म्हणणारे स्वर्गाच्या राज्यात सर्वच जातील असं नाही. प्रेज लॉर्ड. प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्या प्रत्येकाचाच प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल असे नाही. ह्या भ्रमात राहू नका की मी येशूचं नाव घेतोय, प्रभू प्रभू म्हणतोय आणि स्वर्गाच्या राज्यात मी जाईन. हालेलुया. स्वर्गाच्या राज्यात मी जाईन असं प्रत्येकाचा स्वर्गाच्या राज्यात प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्याचा प्रवेश होईल असं नाही, पण जो पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो, पित्याच्या इच्छेप्रमाणे, कुणाच्या? पित्याच्या इच्छेप्रमाणे जो वागतो त्याचाच स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश होईल. हालेलुया. आज या दिवसामध्ये प्रत्येक व्यक्तीला पित्याच्या इच्छेप्रमाणे वागण्याची गरज आहे. प्रत्येक व्यक्तीला पित्याच्या इच्छेप्रमाणे चालण्याची गरज आहे. बोला हालेलुया. प्रत्येक व्यक्तीला पित्याच्या इच्छेप्रमाणेच वागण्याची गरज आहे. आज जे आम्ही वागत आहोत, जे करत आहोत, काय देवाची इच्छाप्रमाणे वागतोय का आपण? काय देवाच्या इच्छेप्रमाणे आम्ही जगतोय? जर तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे वागत नसाल, देवाच्या इच्छेप्रमाणे तुमचं जीवन नसेल, तर तुम्ही स्वर्गाच्या राज्यात जाणार नाही. हालेलुया. तुम्ही स्वर्गाच्या राज्यात जाणार नाही, हे लक्षात घ्या. परमेश्वराची इच्छा महत्वाची आहे, देवाच्या इच्छेप्रमाणे वागणं महत्वाचं आहे. होय, मी प्रभू ईश्वर विश्वास ठेवतो तुम्ही म्हणत असाल, बायबल सांगतं शैतान पण देवावर विश्वास ठेवतो, शैतान पण देवाला घाबरतो, शैतान पण येशूच्या नावामध्ये आज्ञा झाली की तो निघून पळून जातो. म्हणजे तो सगळ्या गोष्टी शैतान येशू परमेश्वरावर विश्वास ठेवतो आणि तो थरथर कापतो. देव आहे त्याचा विश्वास आहे शैतानाचा. मग त्याचा विश्वास आहे म्हणून तो काही स्वर्गात जाणार का? हालेलुया. मग विश्वास आपण ठेवतोय, आपण देव परमेश्वर विश्वास ठेवतोय, मग स्वर्गात विश्वास ठेवला जातील का? विश्वास ठेवून जो कोणी खरा पश्चाताप करतो, जो कोणी पित्याच्या इच्छेप्रमाणे खरा पश्चाताप करतो आणि विश्वास ठेवून जो खरा पश्चाताप करून पित्याजवळ येतो, त्याचाच मात्र स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश होणार. बरं की? प्रेज लॉर्ड. हालेलुया. बायबलमध्ये आम्हाला पाहायला मिळतं की त्यावेळेस पुष्कळ लोक म्हणतील की आम्ही प्रभू तुझ्या नावाने संदेश दिला, आम्ही तुझ्या नावाने भूते काढली, तुझ्या नावाने पुष्कळ महत्कृत्य केली नाहीत का? तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगितलं की मला तुमची कधीच ओळख नव्हती. अहो अनाचार करणाऱ्यांनो, माझ्या पुढून निघून जा. माझ्या प्रियांनो, ह्या जे लोक आहेत त्या परमेश्वराला ओळखत नाही. कारण का ओळखत नाही? की त्यांचे एकच कारणामुळे ओळखत नाही, ते पित्याच्या इच्छेप्रमाणे वागत नाही.
संदेश देतात पण ते पित्याच्या इच्छेप्रमाणे वागत नाही. त्यांचं जीवन पित्याच्या इच्छेप्रमाणे नाही. ते देवाच्या परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे त्यांचं जीवन चाललं नाही. हालेलुया. महत्वाचा विषय काय आहे की देवाची इच्छा ही महत्वाची विषय आहे. महत्वाचं काय आहे, परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे माझं जीवन आम्ही जगलं पाहिजे, माझं जीवन असलं पाहिजे पित्याच्या इच्छेप्रमाणे. बोला प्रेज लॉर्ड. म्हणून बायबलमध्ये दिलेलं आहे की येशू ख्रिस्ताने सांगितलं वचनामध्ये की घोषणा केली की स्वर्गाचे राज्य जवळ आलेलं आहे, तुम्ही काय करा, पश्चाताप करा. स्वर्गाचे राज्य जवळ आले तर तुम्ही काय करा, पश्चाताप करा. माझ्या प्रियांनो, आज माणसांनी प्रत्येकाने जर तुमची प्रार्थना ऐकल्या जावी असं तुम्हाला वाटतं आणि जर पित्याच्या इच्छेप्रमाणे जर तुम्ही जीव जगत नाही तर तुमची प्रार्थना कसं परमेश्वर ऐकेल? तुमची प्रार्थना परमेश्वर ऐकणार नाही. जर तुमचं जीवन पित्याच्या इच्छेप्रमाणे नाहीये, तुमचं वागणं पित्याच्या इच्छेप्रमाणे नाहीये, तर तुमची प्रार्थना सुद्धा ऐकली जाणार नाही. नीतिसूत्राचं पुस्तक त्याचा 28वा अध्याय आणि त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे, नीतिसूत्र 28वा अध्याय आणि त्याचं 9वं वचन आपण सांगतं की धर्मशास्त्र कानी पडू नये म्हणून जो आपला कान बंद करतो त्याची प्रार्थना देखील वीट आणणारी आहे. जो देवाचं वचन ऐकत नाही, जो देवाची इच्छा आहे की त्यांनी वचन ऐकावं, देवाची इच्छा आहे की वचनाप्रमाणे जीवन जगावं, देवाची इच्छा आहे की परमेश्वराचं वचन सांगतं त्यावर आम्ही चालावं, आणि जो वचन ऐकत नाही, आपला कान बंद करतो, त्याची प्रार्थना देखील परमेश्वराकडे वीट आणणारी आहे. त्याची प्रार्थना सुद्धा परमेश्वर ऐकत नाही. प्रेज गॉड म्हणा. बायबल सांगतं देवाची इच्छा आहे. 1 पेत्र 3रा अध्याय आणि 9वं वचन आपण वाचूया. 1 पेत्र 3रा अध्याय आणि 9वं वचन. 1 पेत्र 3रा अध्याय आणि 9वं वचन. दुसरे पेत्र वाचूया 3रा अध्याय आणि 9वं वचन. प्रेज लॉर्ड. तर बघा या ठिकाणी परमेश्वराचं वचन सांगतं, कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात तसा विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी करीत नाही. तर बघा, तर तो तुमचे धीराने सहन करतो, कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही. पहिली गोष्ट, परमेश्वराची इच्छा नाही की तुमचा नाश व्हावा. परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश करावा. परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही स्वर्गीयच्या राज्यामध्ये त्याच्या जवळ यावं. हालेलुया. पण पुढे असं म्हटलं आहे, पण त्याची इच्छा नाही की तुमचा नाश व्हावा, पण सर्वांनी पश्चाताप करावा अशी त्याची इच्छा आहे. प्रथम सर्वांनी काय करावा, जर तुम्ही विश्वास ठेवताय, पश्चातापी जीवन जगावं ही परमेश्वराची इच्छा आहे. हालेलुया. पश्चातापीचं जीवन जगावं ही परमेश्वराची इच्छा आहे. प्रत्येकाचं तारण व्हावं ही देवाची इच्छा आहे. आणि तुमचं तारण व्हावं, तुम्ही स्वर्गाच्या राज्यामध्ये असावं हे पित्याची इच्छा असताना सुद्धा पण आम्ही खरा पश्चाताप करावा. खरा पश्चाताप म्हणजे काय, जुनं वाईट जीवन सोडून खऱ्या जीवनामध्ये, येशूच्या मार्गामध्ये, येशूच्या जीवनामध्ये आम्ही चालणं गरजेचं आहे. हालेलुया म्हणा. माझ्या प्रियांनो, इर्मियाचं पुस्तक त्याचा 10वा अध्याय काढूया. इर्मियाचं पुस्तक त्याचा 10वा अध्याय बघा. या ठिकाणी 11वा अध्याय मध्ये आपण पुढे वाचूया. इर्मिया 11वा अध्याय आणि त्याचा वचन आपण वाचूया. 11वा अध्याय इर्मियाचं पुस्तक आणि 7 वचन. मी तुमच्या पूर्वजास मिस्र देशातून बाहेर आणले त्या दिवसापासून आजवर मी त्यास बजावून सांगत आलो आहे, नित्य मोठ्या निगडीने बजावित आलो आहे की माझा शब्द ऐका. माझा काय का शब्द ऐका. प्रेज लॉर्ड. माझ्या प्रियांनो, परमेश्वराचं वचन काय सांगतं की देवाला आनंद होतो त्याचा शब्द पाळल्याने, त्याचा शब्द ऐकल्याने. आणि तेव्हा देवाची इच्छा आहे की तुम्ही त्याचा शब्द ऐकावा आणि त्याचा शब्द पाळावा. प्रेज लॉर्ड. त्याचा तुम्ही काय पाळावा,
शब्द पाळावा ही परमेश्वराची इच्छा आहे. आमेन. तर बायबलमध्ये आम्ही पाहतो की या ठिकाणी देव म्हणतो की मी तुम्हाला माझा शब्द ऐका म्हणत आहे. नेट चालू करू मोबाईलचं. प्रेज लॉर्ड. इर्मियाचं पुस्तक 11व्या अध्यायामध्ये काय दिलंय की मी तुम्हाला सांगत आलोय, बजावून सांगत आलोय, निकडे नाही बजावून सांगत आलो आहे की तुम्ही माझा काय का शब्द ऐका. काय का? पुढे काय म्हटलेलं आहे? पण ते ऐकनात, आपला कान लाविनात, तर आपल्या दुष्ट मनाच्या हट्टाप्रमाणे ते चालत गेले. मी त्यास या कर्राची वचने पाळण्यास सांगितले असून त्यांनी ती पाळली नाहीत, म्हणून त्या कर्रात सांगितलेले सर्व मी त्याचवर आणले. बघा, प्रेज लॉर्ड. माझ्या प्रियांनो, किती परमेश्वर म्हणत आहे की जर तुम्ही माझं वचन नाही पाळलं, आणि मग ज्या वचनात मी जी सांगितलेलं आहे, जर तुम्ही वचन नाही पाळलं तर तुमच्यावर शाप येतील. तुम्ही पश्चाताप नाही खरा केला, तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे जर नाही वागला, तर तुम्ही स्वर्गामध्ये प्रवेश तुम्हाला मिळणार नाही. हालेलुया. पित्या परमेश्वराची इच्छा काय की दुष्ट व्यक्तीने सुद्धा त्यांनी परमेश्वराकडे वळावं आणि त्यांनी चांगले आचरण करावं, चांगलं वागावं. मग परमेश्वर त्या वळणाऱ्या व्यक्तीवर, खऱ्या पश्चाताप करणाऱ्या व्यक्तीवर, त्याच्यावर परमेश्वर दया करणार. प्रेज लॉर्ड म्हणा. एकदा बायबलमध्ये आम्ही पाहतो की योनाला सांगितलं परमेश्वराने, निनवे शहराला जाऊन सांग 40 दिवसामध्ये काय होणार आहे? निनवे धुळीस मिळून जाणार आहे. निनवे शहर नाश केलं जाणार आहे. कारण त्या निनवे शहराचे सगळे प्रकारचे पाप परमेश्वराकडे गेले होते. त्या निनवे शहराच्या लोकांचं वाईट वागणं देवाकडे गेलं होतं. सगळ्या देशाचं त्या सर्व प्रकारचे पातक, दुष्टपणा, सर्व घमंडीपणा, गर्विष्ठपणा, या सर्व गोष्टी आम्ही पाहतो बायबलमध्ये परमेश्वराकडे पोहोचले होते जाऊन. मग परमेश्वराने संदेश पाठवला योनाच्या द्वारे की तू जाऊन त्या निनवे शहराला जाऊन सांग की जर ह्या 40 दिवसामध्ये तुम्ही काय होणार आहे? नाश होणार आहे. मग देवाने सांगितलं योनाच्या द्वारे. मग योनाने जाऊन सांगितलं ते शहर, निनवे शहरामध्ये जाऊन त्यांनी म्हटलं की निनवे शहर धुळीस मिळणार आहे, नाश होणार आहे, सगळ्यांचा नाश होणार आहे. पण मला तुम्हाला सांगू द्या, एवढे ते दुष्ट लोक, एवढे ते पाप करणारे लोक, त्यांचं पाप देवाकडे पोचलं होतं. देवाने ठरवलं होतं की त्यांचा नाश करण्याचा. पण लक्षात घ्या, त्या सर्व शहरातल्या लोकांनी, लेकरं बाळ सगळ्यांनी देवापुढं लीनही नम्र झाले. देवापुढं सगळं परिवार, आपले सगळे लेकरं सगळ्या सहित त्यांनी गोंताट नेसले, पश्चाताप ते करू लागले आणि ते पश्चाताप करून ते परमेश्वराकडे प्रार्थना करू लागले. बघा, प्रेज लॉर्ड. परमेश्वराकडे ते प्रार्थना करू लागले, पश्चाताप करू लागले. आणि देवाने स्वर्गातून पाहिलं आणि त्यांच्या पश्चातापाला, त्यांच्या प्रार्थनेला परमेश्वराने उत्तर दिलं. आणि काय उत्तर दिलं परमेश्वराने? परमेश्वराने त्या सर्वांवर दया केली. हालेलुया म्हणा. देवाने त्यांचा नाश केला नाही. कारण जे देवाकडे खऱ्या अंतःकरणापासून, खऱ्या त्याच्या इच्छेप्रमाणे जे त्याच्या चरणाजवळ बसतात, येतात, पश्चाताप करतात, त्या प्रत्येकावर परमेश्वर दया करतो. हालेलुया. आज देवाच्या लोकांना मला सांगायचं आहे की आज तुम्हाला खरा पश्चाताप करून देवाकडे वळण्याची गरज आहे. खरा पश्चाताप करून देवाकडे येण्याची गरज आहे. देवाच्या चरणाजवळ खरा पश्चाताप करत आपल्या पूर्ण कुटुंबासहित प्रार्थनेत बसण्याची गरज आहे. तरच तुमचा निभाव लागेल, तरच तुमचा जीवन स्वर्गामध्ये असेल. प्रेज लॉर्ड. देवाने त्याचा पुत्र ह्या जगात पाठवला, येशूला. का पाठवलं? कारण तुमचा नाश होऊ नये, तर तुम्हाला सार्वकालिक जीवन असं मिळावं. काय मिळावं? सार्वकालिक जीवन मिळावं. पण या ठिकाणी महत्वाचं काय माझ्या प्रियांनो? परमेश्वराची इच्छा. मी जे करत आहे, जे मी वागत आहे, वर्तणूक माझी जी चालली आहे, काय ती माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे आहे का? तपासा स्वतःला. येशू ख्रिस्त एकदा सांगत होता वचन. त्याचे आई वडील त्याच्या आई वगैरे बहीण भाऊ तिथं नाही का त्या ठिकाणी आले. आणि मग येशूला निरोप देण्यात आला की तुझी आई बहीण भाऊ आलेले. येशू म्हणाला, कोण माझी बहीण भाऊ? कोण माझी बहीण भाऊ? आई.
येशू म्हणाला, जो कोणी हे माझ्या चरणाजवळ बसलेले आहेत, जे माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतात, तेच माझे बहीण भाऊ आहेत. बोला प्रेज लॉर्ड. येशू म्हणतो की तेच माझे भाऊ आहेत, तेच माझी बहिणी आहेत, तेच माझे खरे भक्त आहेत, शिष्य आहेत म्हणा, किंवा तेच खरे प्रार्थनेचे लोक आहेत, जे पित्याच्या इच्छेप्रमाणे करतात, त्याच्या चरणाजवळ बसतात, तेच खरे प्रभू येशू म्हणाला माझे बहीण भाऊ आहेत. ते काय त्याचे सख्खे बहीण भाऊ बाहेर उभे राहिले होते, पण जे खरे त्याच्या चरणाजवळ बसलेले होते त्यांना येशूने म्हटलं की हे माझे बहीण भाऊ आहेत. पित्याची इच्छा तीच आहे, जे देवाच्या चरणाजवळ बसतात तेच खरे देवाचे लेकर आहेत. जे देवाच्या चरणाजवळ बसून त्याच्या इच्छेप्रमाणे वागतात तेच देवाचे लेकर आहेत. म्हणा की प्रेज लॉर्ड. बोला हालेलुया. आणि म्हणून बघा, लक्षात घ्या, एक योहानाचा 17वा अध्याय काढूया. योहानाचा 17वा अध्याय आणि त्याचं वचन आपण वाचूया. 3रं वचन. प्रेज लॉर्ड. योहानाचं शुभवर्तमान त्याचा 17वा अध्याय आणि त्याचं 3रं वचन सांगतं की तुमचं, दुसरं वचनामध्ये दिलेलं आहे, जे तू त्याला दिले आहे त्या सर्वांना त्याने सार्वजनिक जीवन द्यावे म्हणून तो मनुष्य मात्र त्याला अधिकार दिला आहे. 3रं वचन सांगतं, सार्वजनिक जीवन हेच आहे की तू जो एकच खरा देव त्या तुला व ज्याला तू पाठवले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी ओळखावे. प्रेज लॉर्ड. म्हणा, सर्वांमध्ये सार्वजनिक जीवन जर तुम्हाला पाहिजे तर पित्याची इच्छा आहे की तुम्ही त्या खऱ्या परमेश्वर देवाला ओळखावं. म्हणा, पित्याची इच्छा काय? प्रथम देवाला ओळखावं. म्हणा हालेलुया. येशू म्हणाला सार्वजनिक जीवन हेच आहे. सार्वजनिक जीवन काय? सार्वजनिक जीवन काय? देवाला ओळखणे. ज्या देवानी येशूला पाठवलं त्या येशूला ओळखणे. प्रेज लॉर्ड. म्हणा. आणि मगाशी गेल्या रविवारी पण 2 रविवार झालं सांगतोय, मी देवाला ओळखतोय असं म्हणून कृतीनं देवाचा काय करतात? नाकार करतात. मी देवाला ओळखतोय म्हणतात, कृतीने काय करतात? नाकारतात, आज्ञा मोडतात, अशुद्धपणाचे जीवन जगतात, वाईटपणाचं जीवन जगतात. मग ते पित्याच्या इच्छेप्रमाणे वागत नाही. पित्याला जर ओळखतो, येशूला ओळखतो, तर पित्याच्या इच्छेप्रमाणेही वागतो. पित्याला ओळखतो तर पित्याच्या आज्ञा पण पाळतो. प्रेज लॉर्ड. पित्याला येशूला ओळखतो तर येशूमध्ये शुद्ध जीवन जगतो, प्रार्थनेचं जीवन जगतो. मला की आमेन. बोला हालेलुया. लक्षात घ्या, या ठिकाणी हेच महत्वाचं आहे की सार्वकालिक जीवन हेच आहे. 17वा अध्याय योहानाचं शुभवर्तमान 3रं वचन मध्ये सार्वकालिक जीवन हेच आहे की तू जो एकच खरा देव व ज्याला तू पाठवले त्या येशू ख्रिस्ताला त्यांनी काय करावे? ओळखावे. प्रेज लॉर्ड. देवाला ओळखतोय का आपण? येशूला ओळखतोय का? मग येशूला ओळखतोय, देवाला ओळखतोय, मग आज्ञा पालन करतो का? बोला प्रेज लॉर्ड. महत्वाचं आहे माझ्याकडे. सार्वकालिक स्वर्गातलं जीवन जे देवाला ओळखतात त्यांनाच आहे. ओळखणं म्हणजे काय? लक्षात घ्या, योहानाचा 3रा अध्याय वचन काय सांगतं? मी तुम्हाला खचित खचित सांगतो, नव्याने जन्मल्यापासून कोणालाही स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करता येणार नाही. नव्याने. जुनं जीवन ते आता नवीन झालं पाहिजे. तुम्ही जर आहे तसेच जुने जर राहिला, तुम्ही जर जुनेच कृती, जुन्याच पापी गोष्टी, तशाच गोष्टी जर करत राहिला तर तुमचं जीवन स्वर्गाच्या राज्यात प्रवेश होणार नाही.
आता मगाशी वाचला आपण, जे देवाला ओळखतात, येशू ख्रिस्ताला ओळखतात, सार्वकालिक जीवन त्यांनाच आहे. पण फक्त ओळखलंच नाही, पण ओळखतोय म्हणून नवीन जीवन जगणं गरजेचं आहे. प्रेज लॉर्ड म्हणा. काय जीवन जगणं गरजेचं आहे? नव्याने जीवन जगणं, जन्म पावणं गरजेचं आहे. आणि नवीन जन्म झालाय तर मग तुम्हाला येशू ख्रिस्ताचं रक्त शुद्ध करतं. बोला प्रेज लॉर्ड. देव दयाळू आहे, देव कनवाळू आहे. देवाची इच्छा आहे तुम्ही स्वर्गाच्या राज्यात असावं. देवाची इच्छा आहे तुम्हाला सार्वकालिक जीवन मिळावं. पण तुम्ही देवाला ओळखताय, पण नवीन जन्म झाला पाहिजे, नव्याने जीवन चाललं पाहिजे, वागलं पाहिजे, तरच तुमचं जीवन स्वर्गाच्या राज्यामध्ये आहे. प्रेज लॉर्ड म्हणा. पहिले योहान त्याचा पहिल्या अध्यायामध्ये काय सांगतं? पहिले योहान त्याचा पहिला अध्याय, निकोदेमला प्रभू आता मागाशी सांगितलं, तिसऱ्या अध्याय जर तुम्ही पूर्ण वाचला तर तुम्हाला समजतं की येशू म्हणाला, नव्याने जन्मल्या वाचून कोणालाही स्वर्गाच्या राज्यात प्रवेश मिळवता येणार नाही. आता पहिले योहानाचं पुस्तक त्याचा पहिला अध्याय आणि 6वं वचन आपण वाचूया. 6वं वचन वाचूया, 5व्या वचनापासून पुढे वाचूया. देव सहवास म्हणजे पापाचा त्याग. हेडिंगच आहे त्याच्यावर. देव सहवास, देवाबरोबरची सहभागिता आहे म्हणतो आपण. मी देवाला ओळखतो असं म्हणतो, देवामध्ये माझा ख्रिस्त येशूमध्ये नवीन जन्म झालाय असं म्हणतो, तर पापाचा त्याग त्याने केला पाहिजे. प्रेज लॉर्ड म्हणा. या ठिकाणी देव सहवास म्हणजे पापाचा त्याग. बघा त्या ठिकाणी आपली बायबल उघडा, त्या बायबलमध्ये बघा, जो संदेश आम्ही त्याच्यापासून ऐकला आहे तो तुम्हाला विदित करतो. तो संदेश हा की देव प्रकाश आहे आणि त्याच्या ठाई मुळीच अंधार नाही. मला देव प्रकाश आहे आणि त्याच्या ठाई मुळीच अंधार नाही. बोला हालेलुया. मग माझ्या प्रियांनो, देव प्रकाश आहे, त्याच्या काही कुठल्याच प्रकारची अशुद्धता नाही, त्याच्या काही कुठलाच अंधार नाही. मग देवाला जर आम्ही ओळखतोय, देवाच्या प्रकाशामध्ये आहोत, तर आमच्यामध्ये कुठलाच अंधार नसला पाहिजे, आमच्यामध्ये कुठलंच पाप नसलं पाहिजे. आणि पाप करण्याचं जीवन सोडून दिलं पाहिजे, पापीपणा सोडून दिला पाहिजे, अशुद्धपणा सोडून दिलं पाहिजे, पापीपणाचं वागणं सोडून दिलं पाहिजे, तर स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश होईल. पित्याची इच्छा आहे तुमचं सार्वकालिक तुम्हाला जीवन मिळावं, तुम्ही स्वर्गाच्या राज्यात असावं, म्हणून तुमचे सगळे पाप पित्याने माफ केले. येशू ख्रिस्ताच्या रक्ताने तुम्हाला शुद्ध केलं. तुम्ही त्याला येशूच्या रक्ताने, तुम्ही निष्कलंक रक्ताने मुक्त झालेले आहात, तुम्ही विकत घेतलेले आहात. तुमचं तारण झालं कुणाच्या रक्ताने? येशूच्या रक्ताने. मग आता तुमचं तारण झालं, तुम्हाला पवित्र देवाने केलं, तर मग तुम्ही देवाच्या पवित्र सहवासामध्ये राहिलं पाहिजे, ही पित्याची इच्छा आहे. पवित्र जीवन जगलं पाहिजे, ही पित्याची इच्छा आहे. म्हणा की प्रेज लॉर्ड. बायबल सांगतं तुम्ही पवित्र असा कारण मी पवित्र आहे असं देव म्हणतो. तुम्ही पवित्र जीवन जगा कारण परमेश्वर म्हणतो मी पवित्र आहे. तुम्ही पवित्र वागा कारण परमेश्वर पवित्र आहे. हालेलुया म्हणा. 6वं वचन मध्ये बघा, लक्ष द्या. 6वं वचन बायबलमध्ये आपल्या पहा, पहिला अध्याय 6वं वचन, त्याच्याबरोबर आपली सहभागिता आहे असे जर आपण म्हणत असलो पण अंधारात चालत असलो तर आपण खोटे बोलतो, सत्याने वागत नाही. त्याच्याबरोबर आपली सहभागिता आहे असं म्हणतो. देवाबरोबर माझी संगती आहे, देवामध्ये मी सहभागितेमध्ये चालत आहे. पण अंधारात चालत असलो तर खोटे बोलत आहोत, स्वतः खोटं बोलतोय. अंधारात चाललं म्हणजे काय? अंधारात म्हणजे मी देवामध्ये आहे, मी ख्रिस्त येशूला ओळखतो, नाही का, मी नवीन जन्म झालाय, आणि असं म्हणून परत जुनं जीवन जगणं, जुन्या पद्धती वागणं, पापात राहणं, हट्टीपणा, गांभीर्य नाही प्रार्थनेचं, कसंही जीवन जगायचं, प्रार्थना नाही करायचं. हालेलुया. तर मग हे अंधारासारखं जीवन आहे, परत जुनं अंधारामध्ये जीवन जगणं. प्रेज लॉर्ड.
पण बायबल 7 वचनामध्ये काय म्हणतं बघा, 7 वचनामध्ये काय म्हणतं, पण जसा तो प्रकाशात आहे, जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकाबरोबर सहभागिता आहे. प्रेज लॉर्ड. आणि पुढे काय म्हणतं, आणि त्याचं मग येशू ख्रिस्ताचं रक्त आपल्याला सर्व पापापासून काय करतं, केव्हा शुद्ध करतं, जर तुम्ही प्रकाशात राहिला, प्रकाशात चालला, तर मग तुमची देवाबरोबर सहभागिता आहे. आणि मग येशू ख्रिस्ताचं रक्त तुम्हाला सर्व पापापासून काय करतं, शुद्ध करतं. बोला ना प्रेज लॉर्ड. पित्याची इच्छा आहे की तुम्ही त्याच्या प्रकाशात यावं, प्रकाशात राहावं, प्रकाशामध्ये चालावं, वागावं. प्रकाश म्हणजे चांगले सद्गुण, सत्कर्मे चांगली, चांगलं वागणं म्हणजे प्रकाश. हालेलुया म्हणा, प्रेज लॉर्ड म्हणा. मत्ते 5:16 मध्ये म्हटलेलं आहे, तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की तुमची सत्कर्मे पाहून लोकांनी पित्याचं काय करावं, गौरव करावं. प्रेज लॉर्ड म्हणा. तुमचा प्रकाश लोकांपर्यंत कसा पडतोय, जर तुमचा प्रकाश म्हणजे तुमची सत्कर्मे, तुमचं वागणं, तुमचं बोलणं, तुमचं आज्ञापालनाचं जीवन, तुमचं प्रार्थनेचं जीवन, तुमचं धार्मिकतेचं जीवन, देवाच्या राज्यासाठी झटणारं जीवन, खरा पश्चातापाचं जीवन. प्रेज लॉर्ड. रोज रोज प्रत्येक तासाला परमेश्वराला धन्यवाद देणारं जीवन, देवावर आशा ठेवून पुढे चालणारं जीवन. आमेन. आणि जर तुम्ही हे जीवन जगताय तर तुम्ही प्रकाशात आहात, आणि मग तुमची आणि देवाची सहभागितेमध्ये तुम्ही आहात, आणि मग येशू ख्रिस्ताचे रक्त तुम्हाला रोज तुमच्या सर्व पापापासून शुद्ध करत आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया म्हणा. किती महत्वाचं आहे बघा. 7 वचन टिकमार करा. 7 वचन काय करा, टिकमार करा. महत्वाचं ते वचन आहे की जर तुम्ही पित्याची इच्छा ही जाणली, मी जे वागत आहे पित्याची इच्छा आहे का, मी जे करत आहे पित्याची इच्छा आहे का. येशू म्हणाला, माझा अन्न तेच आहे, पित्याच्या इच्छा प्रमाणे करणं आणि काम करणं पित्याच्या इच्छेप्रमाणे. बोला हालेलुया. सर्वजण म्हणा हालेलुया, हालेलुया. मी पाप सोडून देतोय, पित्याची इच्छा आहे, त्याच्यामध्ये मला आनंद झाला पाहिजे, मला पाप सोडून देण्याचा. मला की हालेलुया. देवाच्या विरुद्धची वाईट गोष्ट आहे ती सोडून दिलीच पाहिजे. आणि मग ती पित्याची इच्छा झाली म्हणायची आहे, पित्याला आनंद झाला म्हणायचं. पित्याची इच्छा आहे की त्याच्या लेकरं खरा पश्चाताप करत त्याच्याकडे यावं, खरं त्यांनी जीवन जगावं, वागावं, हे पित्याची इच्छा आहे. आणि मग परमेश्वर त्या सर्वांना जवळ करतो. येशूचं रक्त त्यांना शुद्ध आणि शुद्ध पवित्र करतं. बोला प्रेज लॉर्ड. हालेलुया म्हणा. देवाला ओळखून कृतीने देवाचा नाकार करू नका. देवाला ओळखतो म्हणून तुम्ही वाईट जीवन जगू नका. देवाला सगळ्या गोष्टी कळतात. बायबल सांगतं, नीतिसूत्र 15 अध्याय 3 वचन सांगतं, परमेश्वराचे नेत्र सगळीकडे पाहत असतात. मला की हालेलुया. परमेश्वराचे नेत्र सगळ्या गोष्टी पाहत असतात. नीतिसूत्र त्याचा 15 अध्याय आणि 3 वचनामध्ये दिलेला आहे, परमेश्वराचे नेत्र सर्वत्र आहे, ते बरे वाईट पाहत असतात. म्हणा हालेलुया. देवाचे नेत्र आज सगळीकडे आहेत. तुमच्याकडे आहेत, माझ्याकडे आहेत, सगळ्यांकडे देवाचे नेत्र आहेत. देवाचे डोळे पाहत आहेत. म्हणा हालेलुया. बोला प्रेज लॉर्ड. माझ्या प्रियांनो, देवाचे डोळे पाहत आहे सगळीकडं, पण देव त्याच ठिकाणी सामर्थ्य कार्य करतो. देव त्याच स्वरच तयार करतो. देव त्यांनाच परमेश्वर सर्व प्रकारच्या आजारातून राखतो जे त्याच्या इच्छेप्रमाणे जीवन जगत आहे. म्हणा हालेलुया. प्रेज लॉर्ड म्हणा. एका दुसरे इतिहासामध्ये
एक वचन आहे, दुसरे इतिहास 16वा अध्याय आणि त्या ठिकाणी परमेश्वराने एक वचन आपण पाहतो. 9 वचनामध्ये म्हटलेलं आहे, परमेश्वराचे नेत्र अखिल पृथ्वीचे निरीक्षण करीत असतात. देवाचे डोळे पृथ्वीचे निरीक्षण करत असतात. बोला प्रेज लॉर्ड. दुसरे इतिहास 16वा अध्याय 9 वचन, परमेश्वराचे नेत्र अखिल पृथ्वीचे काय करत असतात? निरीक्षण करत असतात. जे कोणी सात्विक चित्ताने त्याच्याशी वर्ततात त्याचे सहाय्य करण्यास तो आपले सामर्थ्य प्रगट करतो. बघा हालेलुया. जे सात्विकतेने वागतात, जे नीतिमत्व प्रमाणे जीवन जगतात, खऱ्या पश्चाताप जीवन जगतात, देवाला ओळखतो म्हणतात पण नवीन जन्म झालेला आहे, देवावर विश्वास ठेवतात पण नवीन पण जन्म झालेला आहे, पश्चाताप खरा केलेला आहे, त्यालाच परमेश्वर ओळखतो आणि त्याच्यासाठी देव सामर्थ्य सुद्धा प्रगट करतो. बोला प्रेज लॉर्ड. म्हणा हालेलुया. देव सात्विक चित्ताने वागणारे, चांगलं जीवन वागणाऱ्यांना देव म्हणतो की मी सामर्थ्य तुमच्यामध्ये प्रगट करेन. मी तुमच्यामध्ये अभिषेक प्रगट, माझ्या अभिषेकाचा सामर्थ्याचा, प्रत्येक गोष्टीचा मी अभिषेकाचं सामर्थ्य प्रगट करेन. बायबल सांगतं. बायबल असंही सांगतं, ज्याचं जीवन बदललेलं आहे, ज्याचं जीवन पित्याच्या इच्छेप्रमाणे आहे, ज्याचं हृदय भग्न आहे, भग्न म्हणजे पश्चातापी, ज्याचं हृदय देवापुढे नम्र आहे, ज्याचं जीवन पूर्णपणे देवापुढे चांगलं आहे, त्यांच्यामध्येच परमेश्वर राहतो असं बायबल सांगतं. त्याच्या बरोबरच परमेश्वर आहे असं सांगते बायबल. देव घाणेरड्या लोकांबरोबर नाही, देव त्या घाणेरड्या अशुद्ध लोकांबरोबर नाही, देव अशुद्ध जीवन जगणाऱ्या बरोबर नाही, देव परमेश्वर वाईट वागणारे, हड्डीप्रमाणे जीवन जगणारे यांच्या बरोबर परमेश्वर नाही. पण जे खरे शुद्ध जीवन जगत आहेत, ज्यांचं हृदय पश्चातापी भक्त आहे, ज्यांचं हृदय नम्र आहे, ज्यांचं हृदय परमेश्वरापुढे झुकलेलं आहे, पवित्र आहे, त्यांच्यामध्ये परमेश्वर आहे, त्यांच्या बरोबर परमेश्वर आहे. प्रेज लॉर्ड. हालेलुया. म्हणून बायबल सांगतं, बलवानाने बलाचा अभिमान बाळगू नये, श्रीमंताने श्रीमंतीचा अभिमान त्यांनी बाळगू नये. बलवान आहे म्हणून बलवानाबरोबर परमेश्वर असं नाही, श्रीमंत आहे, पैसा आहे म्हणून त्याच्याबरोबर देव असं आहे नाही. पण जो खरा नम्र दीन देवामध्ये भक्त हृदयाचा आहे, प्रार्थनाशील आहे, देवाच्या मनासारखा आहे, त्याच्याबरोबर परमेश्वर आहे. प्रेज लॉर्ड. म्हणा, काय तुम्ही देवाच्या मनासारखे आहात का? काय तुम्ही देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगत आहात का? काय तुमचं जीवन देवापुढे, तुमचं हृदयाने तुम्ही भक्त लीन आणि नम्र आहात का? तरच तुमच्या ठाई परमेश्वर आहे, तुमच्या बरोबर देव आहे. आमेन म्हणा. बायबल सांगतं, देव घमंडी लोकांना जवळ करू शकत नाही. बायबल सांगतं घमंडी लोकांना परमेश्वर जवळ करू शकत नाही. बायबल सांगतं अशुद्ध लोकांकडे देव नजर बी लावत नाही. जे पापी आहेत, वाईट गोष्टीमध्ये पापच करत राहतात, त्यांच्याकडे देव डोळे पाहू शकत नाही. कारण देवाचे डोळे पवित्र आहेत, देवाचे डोळे पवित्र आहेत. आणि जे वाईट वागतात त्यांना देव तसंच ते सुधरत नाहीत, ते प्रकाशात चालायला तयार नाहीत, चांगल्या सहभागात राहायला तयार नाहीत, प्रार्थनेत राहायला तयार नाहीत, मग त्यांना देव मदत करणार नाही. पण जर निनिवे शहरात कठीण लोक जर पश्चाताप करतात, पश्चाताप करणाऱ्याला देव दया करायला तयार आहे, त्यांचं तारण करायला देव समर्थ आहे. बघा, खरे पश्चाताप करणारे, देवाच्या इच्छेप्रमाणे वागणारेच स्वर्गाच्या राज्यात देव घेणार आहे. देव बाप तुम्हाला या वचनाद्वारे आशीर्वाद करू. आपण प्रार्थना करूया. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रेज लॉर्ड. पिता परमेश्वर, आज तू वचन तू आम्हाला दिलं की तुझी इच्छा आम्ही जाणावी, तुझ्या इच्छेप्रमाणे आम्ही वागावं, चालावं, अशी कृपा आमच्यावर कर प्रभू. मी प्रार्थना करतो म्हणजे प्रत्येक व्यक्तीसाठी त्यांनी परमेश्वरा तुझ्या इच्छेप्रमाणे वागावं, त्यांनी तुझ्या इच्छेप्रमाणे चालावं, तुझं गौरव करावं, अशी कृपा कर देवा. त्यांनी स्वतःच्या इच्छेनं नाही, माणसाची इच्छेनं नाही, तुझं वचन सांगतं त्याप्रमाणे तुझ्या इच्छेप्रमाणे त्यांनी तुला ओळखून तुझ्या आज्ञा पालन करत शुद्ध जीवन जगत, पवित्र जीवन जगत, तुझ्या मनासारखं जीवन जगत
जीवन जगावं, सेवा करावी आणि बापा माझा विश्वास आहे तू त्यांना तुझ्या स्वर्गीय राज्यामध्ये घेणार. देवा तू ब्लेस कर प्रत्येक व्यक्ती, माझा परिवार, माझे सर्व मंडळीतील लोक तुझ्या इच्छेप्रमाणे वागावं ही तुझ्याकडे मी प्रार्थना करत आहे. तुझ्या इच्छा जाणावे त्यांनी हे तुझ्याकडे मी प्रार्थना करत आहे. येशूच्या नावामध्ये प्रार्थना करतो आणि मागतो. आमेन. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद करो. गॉड ब्लेस यू.